सध्या आपण उन्हाळ्याचे वाळवणाचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहत आहोत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने योग्य टिप्स सहित मी आज तुम्हाला तांदळाचे पापड कसे बनवायचे ते प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये दाखवणार आहे। हे तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी नेहमी जी वाटी दाखवतेय भाजीची वाटी आहे, त्या 2 वाट्या गच्च भरून हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याचं वजन केले ते 250 ग्रॅम भरते। तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर घ्या। आता थोडंसं कोरोनामुळे गिरणी वगैरे बंद असल्यामुळे मी घरातच तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुतले, लगेच ते पाणी निथरून फॅन खाली वाळवले आणि मिक्सरवर बारीक केले। पण मिक्सरवर गिरणीसारखे बारीक होत नाही, म्हणून मी हे पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे। तुम्ही आयतं तांदळाचं 2 वाटी पीठ वापरू शकता। याच वाटीने मी 3 वाट्या पाणी घेणार आहे। आता यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकारचे पापड दाखवणार आहे। वेगळे वेगळे व्हिडिओ बनवण्यापेक्षा एकामध्ये तुम्हाला 2 प्रकार दाखवले म्हणजे तुम्हाला हवे तसे पापड बनवता येतील। आता 2 वाटी पिठासाठी आपल्याला 1 चमचा मीठ घ्यायचे। आता हे एकदम सिंपल, तुम्हाला या पद्धतीने पण तुम्ही पापड करू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मी 1.5 वाटी पाणी यातलं काढून घेत आहे। यामध्ये फक्त मी मीठ घातलेलं आहे। आता हे पाणी उकळलेलं आहे। मी पातेलं इथं खाली घेते। हे 1.5 वाटी पाणी आहे आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी हे पीठ मिक्स करायचं आहे। हे लाटणं ओलं करून घ्यायचं आणि याने असं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या पिठाच्या गाठी पडू द्यायच्या नाही आहेत। हे पहा, अगदी पाणी पण व्यवस्थित झाले आणि केव्हा केव्हा तांदळाला कमी जास्त पण पाणी लागू शकतं। मग जसं लागेल तसं गरजेनुसार आपण त्याला नंतर ते पाणी वापरू शकतो। आता हे आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया। आता दुसऱ्या पातेल्यामध्ये हे जे मी 1.5 वाटी पाणी काढून ठेवलं होतं ते यामध्ये घेत आहे। आपण या पाण्यामध्ये अगोदरच मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये मी तुम्हाला जर 2 वाट्याचं तांदळाचे पापड करायचे असेल तर अर्धा चमचा पापड खार हे तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा। तर आता माझं हे थोडंसं कमी आहे म्हणून मी अर्ध्यापेक्षा कमी पापड खार घेत आहे यामध्ये। म्हणजे पापड खार टाकून पण तुम्ही पापड बनवू शकता, पापड खार न घालता पण पापड बनवू शकता। आता यामध्ये आपल्याला मी एक अर्धा चमचा पोहाचा जिरे घेतलेले आहेत। जिऱ्याने पण एक पापडांना छान चव येते। हे पाणी आपण आता उकळायला ठेवूया आणि आता तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये चिरून घालणार आहोत। चव पण छान लागते आणि कलर पण छान दिसतो मसाल्याचा। कोथिंबीर अशी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हवी तशी गरजेनुसार त्या पाण्यामध्ये टाकायची आहे। खूप पण पदार्थ टाकू नका, एक थोडेसे चवीपुरते टाकले म्हणजे ते पापड पण छान होतात। आता माझ्याकडे इथे मी आत्ताच बेडगी मिरचीची पावडर केली आहे, त्याच्या खाली बिया राहतात, याला चिली फ्लेक्स म्हणतात। तर मी अशाच ठेवल्यात, ह्या फार तिखट नसतात। तर ह्या थोडेसे आपण 1 पाव चमचा हे चिली फ्लेक्स पण यामध्ये घेत आहोत। हे पाणी आता आपलं चांगलं उकळलेलं आहे। आता ही राहिलेली 1 वाटी पीठ आपण यामध्ये व्यवस्थित असं हळूहळू मिक्स करायचं आहे आणि लाटण्याने हे पीठ हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी पडत नाहीत। यावर पण आपण एक झाकण ठेवून देऊ। आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, पाणी ठेवले, खाली तळाला पाणी घातलेलं आहे। आता आपण हे पहिलं पीठ भिजवलं होतं ते एका ताटात काढून घेऊया। थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ असं मी मऊ करून घेणार आहे। आता मी व्यवस्थित हाटल्यामुळे त्याला कुठे गाठ पडलेलीच नाही, अगदी छान मऊ झाले। आता मी हे जे मी खिचडी करते ते तांदूळ वापरलेत। खिचडी करते किंवा इडली करते, शक्यतो तुम्ही जाड तांदूळ वापरा, नाही मिळाला तर तुम्हाला हवा तो तुम्ही वापरू शकता। पण याचे पापड छान होतात। हे पहा, अगदी मऊ गोळा झालेला आहे। आता हे दुसरं पीठ तयार केलं होतं ते ताटात काढून घेऊया। आता तुम्ही यामध्ये मीठ टाकताना कधी कधी मिठाचा खारटपणा जास्त असतो, कधी कमी असतो, तर आता त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे। मस्तपैकी मी सुरुवातीचे जे प्रिकॉशन घेतले ना त्यामुळे अगदी पीठ छान तयार झालेलं आहे। धीरजने आता पीठ छानपैकी टेस्ट केले। सांग रे धीरज, कसं झाले पीठ? चवीला अतिशय छान पीठ झालेलं आहे आणि विशेष म्हणजे मला असं ते उकडलेलं पीठ आहे ना ते टेस्ट करायला किंवा अर्धवट वाळवलेले जे उन्हाळ्यातले पदार्थ आहे ना ते खायला खूप छान लागतात, मला आवडतात ते।
हे माझ्याकडे सुती पाणी गाळण्याचं कपडा आहे. आता त्यामध्ये हे मी पिठाचे गोळे ठेवणार आहे. माझ्याकडे कुकरचे भांडे आता घासायला पडलेत आणि शिवाय आपलं पाणी त्या पिठात जाऊ नये म्हणून मी असं उंच पातेलं त्याच्यात ठेवणार आहे आणि त्यामध्ये हे पीठ ठेवणार आहे. हे असे सुती कपड्यामध्ये कुकरमध्ये ठेवून आता आपण याला 4 शिट्ट्या घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता आपण हा कुकर खोलूया. आता यातले पीठ आपण कसे झालेत ते पाहूया. पीठ गरम आहे. आता हा एक गोळा मी परत आपण हे कुकरमध्ये ठेवायचं. पीठ थंड होऊ द्यायचं नाही आहे. माझ्याकडे असा तांब्या आहे. तुम्ही फुलपात्र घ्या, ग्लास घ्या, वाटी घ्या, स्मॅशर घ्या आणि हे थोडंसं आपण आता पीठ मऊ करून घ्यायचं आहे. हा खालून तांब्याला मी तेलाचा हात लावलेला आहे आणि असं आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं. आता वाफेवर शिजवल्यामुळं ते छानपैकी शिजले आणि गाठी बिलकुल नाही आहेत. थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ मी असं गोळा करून घेत आहे. अशा पद्धतीने पीठ उकडून घेतलं म्हणजे आपलं पीठ पापडाचं पीठ चांगलं शिजलं जातं. ज्या मापाचे पापड करायचे त्या मापाचे आपण उंडे तयार करून घ्यायचे आहेत. असं मळून घ्यायचं. एक चांगलं एकजीव करायचं. पीठ गाठी नाही ठेवायच्या. थोडासा तेलाचा हात लावून आता काय होतं तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. काही तांदळाचे पीठ दांडरतात म्हणजे घट्ट होतात, काही पाणी सोडतात. मग त्यावर आपले हे पिठाचं हे पासा हाताने दाबलं तरी हे असं हे दाबलं जाते. तांदळावर अवलंबून असतं की तुमचं पीठ कसं आहे ते. केव्हा केव्हा खूप दांडरतात आणि केव्हा केव्हा ढिल्लं पडतं. तर ढिल्लं पडलं तरी घाबरायचं नाही आहे. तुम्ही हाताने सुद्धा असं प्रेस करून याचे पापड तयार करू शकतात. होतात व्यवस्थित. तुम्हाला एकसारखे पापड पाहिजे असेल तर तुम्ही असं एखाद्या डब्याचं झाकण घेऊन तुम्ही हा गोल असा पापड करू शकता. हे नवीन शिकणाऱ्यांसाठी मला सगळं दाखवावं लागतं. हे पहा एकदम गोल आपला पापड तयार झालेला आहे. आणि आता असे आपण हे आल्हादित असं हे सुती कपड्यावर मी पापड वाळायला घालत आहे. असं एखादी प्लेट दाबून सुद्धा तुम्ही हा पापड करू शकता. आणि आता तुम्हाला हवा असेल तर तो थोडासा लाटून घ्यायचा. आता तुमच्याकडे पुरी बेलन मशीन असेल तर त्यांनी सुद्धा हे पापड तुम्ही पटपट करू शकता. पुरी मशीनवर पण पापड पटापट चांगले होतात. आता हे पीठ आपल्याला थंड व्हायला बाहेर ठेवायचं नाही. हे आपण असं कुकरच्या गरम भांड्यामध्ये ठेवायचं. कुकर जर थंड झाला असेल तर थोडं परत पाणी गरम करून त्यावर हे झाकण ठेवून असं ठेवलं म्हणजे तुम्हाला पापड करायला त्रास होत नाही आणि पटपट पापड होतात. आता हा पण मसाल्याचा पापड पण पीठ पाहूया. याला पण थोडासा पाण्याचा हात लावून घेऊ आणि हे असं एकजीव करून घ्यायचा. थोडं तेलाचा पण हात लावावा लागेल. मी थोडंसं शिजलेलं पीठ खाऊन पाहते, टेस्ट करते. थोडंसं मला मीठ किंचित जास्त वाटतंय. मी जे प्रमाण सांगितलं त्यापेक्षा कमी मीठ टाका. झालं काय, मी आज नवीन मिठाचा पुडा फोडलाय. मग ते असंच होतं, कधी मिठाचा पुडा खारट असतो तर कधी कमी खारट असतो. याचा पण असा उंडा बनवून घ्यायचा आणि मी आता दाखवले तसे हे सगळे पापड आपण बनवून घ्यायचेत. हा उंडा मी थोडासा मोठा घेतलेला आहे कारण आमच्याकडे भाजून पापड जास्त आवडतात. हे आल्हाद दाबायचं आहे, खूप जोरात प्रेस करायचं नाही आहे, पापड बाहेर येतो. हे पहा, एका मिनिटात किती सुंदर पापड आपला तयार झालेला आहे. हे पहा, इतका सुंदर पापड झालाय की बस. असं छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे हे गोळे
दोन्ही पिठाचे तुम्ही करून ठेवायचे आणि मस्तपैकी कुकरमध्ये ठेवायचे आणि जसे लागेल तसे काढून पापड बनवायचे. खूप सोपे आहेत पापड बनवायला. हे पापड मी आत्ता संध्याकाळी 5 वाजता खाली हॉलमध्येच करत आहे. हे पापड तुम्ही घरामध्ये करून फॅन खाली वाळवू शकता 2 दिवस आणि मग तुम्ही एखादं ऊन जमलं त्याला देऊ शकता. म्हणजे हे पापड उन्हातच घातले पाहिजे असं काही नाही आहे. ह्या पापडांना सळ पडू नये म्हणून मी बेडशीटच्या खाली एक चादर टाकलेली आहे. अशा पद्धतीने आपले 250 ग्रॅममध्ये 22 पापड तयार झालेले आहेत. हे थोडा वेळ मी सुकून देणार आणि चांगले सुकले की मग याला उलटे करणार. हे तांदळाचे पापड आता आपले छानपैकी सुकलेले आहेत. हे जेव्हा मी आपण घरात बनवले तेव्हा मी याच्या किनारी उचलल्या की त्याला उलटे पालटे करत चांगले वाळवून घेतले घरातच. रात्रभर याला घरातच वाळवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी आज त्याला इतकं कडक ऊन होतं ना, हे कडक उन्हामध्ये 1 दिवसातच हे पहा तुम्ही अतिशय चांगले वाळलेले आहेत. आता तुमच्याकडे ऊन जर कमी असेल तर तुम्ही 2 दिवस तरी त्याला किमान ऊन द्यायला पाहिजे. अगदी छान वाळलेत आणि कुठेही आपले पापड तडकले नाहीत किंवा चिरा गेलेल्या नाही आहेत. हे पहा तेल थोडंसं हलवून घेतलं म्हणजे एकसारखा ताव तेलाला येतो. यामध्ये आपण पापड खार टाकलेला नाही आहे तरी तुम्ही पाहू शकता हा तांदळाचा पापड किती फुललेला आहे. शिवाय हे पापड जसे जुने होत जातात तसतसे हे फुलत जातात. तेल चांगलं व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आता हा मसाला टाकलेला आणि पापड खार टाकलेला पापड पण तळून पाहूया. केवढा मोठा पापड झालाय. तुम्ही पाहू शकताय किती मोठा पापड झालाय. मला सुद्धा वाटलं नाही एवढा मोठा पापड होईल तो. आता तेलाला चाव चांगला आल्यामुळं अगदी मस्त पापड फुलतोय. मगाशी तेलाला थोडासा ताव कमी होता. हे पाहू शकता. फक्त मीठ टाकले आपण त्यामध्ये, दुसरं काही टाकलेलं नाहीये. आता हा तांदळाचा पापड मी तुम्हाला भाजून दाखवते. हे पहा भाजून पण आपले पापड मस्त झालेत. एकदम खुसखुशीत झालेले आहेत. अतिशय सुंदर आपले पापड तळून झालेले आहेत. हे पाहू शकता केवढे मोठे झालेले आहेत. आणि शिवाय मी टेस्ट केली पापडची, थोडंसं किंचित मीठ जास्त आहे. तर मी जे 1 चमच्याचं प्रमाण सांगितलं तिथे तुम्ही पाऊण चमचाच मीठ टाका. मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालू शकतं, पण जास्त मीठ झालं तर ते पापड खावत नाही. आता उन्हाळा चालू आहे, सगळ्या जणींची लगबग चालली आहे उन्हाळ्याचे पदार्थ करण्याची. तर तुम्ही माझे हे तांदळाचे पापड नक्की करून पहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि याचा आस्वाद घ्या. आणि माझी रेसिपीला लाईक करा, शेअर करा. माझ्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन रेसिपीसह.